या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। काँग्रेस भवन, सोलापूर येथे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, शहर काँग्रेस कमिटीचे चेतन नरोटे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांची भारत सरकारच्या मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। देशाचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले, गणेश डोंगरे हा 15 वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी सत्ता असू दे नसू दे पक्ष वाढीसाठी नेहमी प्रयत्न करत असतो। युवकांना नेहमी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित ठेवण्याचे काम करत असतो। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना संधी देणार असल्याचे म्हटले। खासदार प्रणितीताई शिंदे आपल्या मनोगतात म्हणाल्या, रेल्वे प्रवाशांचे प्रश्न गणेश डोंगरे चांगल्या पद्धतीने सोडवतील। आपण मोहोळ हडपसर येथे रेल्वे थांब्याबद्दल प्रयत्न केले आणि ते सातत्याने करत राहा। सत्कार करून पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। सत्काराला उत्तर देताना गणेश डोंगरे म्हणाले, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सत्ता नसताना इतकी मोठी रेल्वे कमिटीमध्ये संधी मिळते हे माझे भाग्य आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश विभागलेल्या नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ या विभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली। येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे रेल्वे प्रशासनाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्या सत्कार समारंभास उपस्थित काँग्रेस पदाधिकारी, मित्र परिवार यांचे आभार। यावेळी सत्कार आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे माजी महापौर, माजी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल व सेल अध्यक्ष, पदाधिकारी, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।